संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतनाला अर्थात कीर्तन रूपी सेवेला निवडलेला अभंग. महान भगवत भक्त विश्ववंदे विश्वभूषण प्रेम मूर्ती देवाचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराजांचा अभंग आहे. अभंगातून जगत श्री संत नामदेव महाराजांनी जीवनामध्ये आलेला संत संगतीचा, जीवनामध्ये होणारा लाभ, संत संगतीमुळे जीवन किती सुखी झालं आणि कलियुगामध्ये साधू कसा श्रेष्ठ आहे याचं वर्णन अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे. सेवेच्या अगोदर थोडक्यात परिहार सांगायचा तो असा. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान केदारेश्वर महाराज भगवंताच्या या भोलेनाथांच्या पावन दरबारामध्ये स्वप्नभूमी वैभवनगर कंधार या ठिकाणी असणारे केदारेश्वर भगवंताचे पुजारी हरिभक्तीपरायण आमचे सर्वांचे परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण मारुती महाराज, मुंजाजी दादा, सगळे महाराज आणि त्यांना सहकार्य करणारी परिसरातील संपूर्ण भाविक मंडळी यांच्या विद्यमाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये शिव महापुराण कथा माझेच मित्र आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज लोंढे यांच्या मुखातून तुम्ही श्रवण करत आहात. तिसऱ्या दिवसाची, खरं तर दुसऱ्या दिवसाची होती पण ते काही कारणास्तव सेवा बदलली गेली. हे कीर्तन पुष्प माझ्या भागाला आलेले. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. थोडा विको द्या, नॉर्मल विको ठेवा थोडा. कीर्तनाला जमलेले सज्जन श्रोते, मायबाप मंडळी सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन. टाळकरी माळकरी विनेकरी महाराज दोन्हीही त्यांनाही वंदन. मृदंगाचार्य मृदंग महामेरू आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण गोविंद महाराज गीते वंजरवाडेकर यांनाही वंदन. गायनाचार्य एकापेक्षा एक गुणवान बडकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर अशी भजनाला सुरुवात केली. विना घेऊन हरिभक्तीपरायण नागनाथ महाराज